ऑगस्ट महिना सिंह राशीसाठी प्रतिष्ठा, आर्थिक लाभ आणि सामाजिक मानसन्मान सोबतच नवीन जबाबदाऱ्यांचा महिना ठरणार आहे. या महिन्यामध्ये ग्रहांची स्थिती ही तुमच्या जीवनामध्ये मोठे बदल घडवून आणणार आहे. तुमचं व्यक्तिमत्व अधिक प्रभावी बनणार आहे. तुमच्या आसपासची लोक ही तुमच्या नेतृत्व गुणाचे दखल घेतील आणि महत्त्वाचे निर्णय हे तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. तुमच्या सर्व अपूर्ण इच्छा या पूर्ण होण्याचे संकेत तुम्हाला दिसून येतील. आता आर्थिकदृष्ट्या हा महिना तुमच्यासाठी कसा आहे तर बघा, प्रगतीची दारे सर्वोपरी खुली करणारा हा महिना आहे. सगळीकडून तुम्हाला वेगवेगळे आर्थिक स्रोत दिसायला लागतील. तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येणार आहे. एखादा नवीन व्यवसाय सुरू कराल, जुनी रक्कम अडकलेली जी होती ती तुम्हाला परत मिळेल आणि अतिरिक्त उत्पन्न पण तुम्हाला मिळणार आहे. मोठ्या व्यक्तींचे सहकार्य तुम्हाला मिळेल. गुंतवणूक असेल, शेअर असेल आणि मालमत्ता यामधून तुम्हाला भरभरून आर्थिक लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र भागीदारीमध्ये जर तुम्ही व्यवसाय करणार असाल तर थोडंसं विचार करून करा, अलर्ट राहून करा. आणि विशेष करून तुम्ही जर आर्थिक व्यवहार करणार असाल तर खूप काळजीपूर्वक आर्थिक व्यवहार करा. 1 ते 6 ऑगस्ट या काळामध्ये तुम्ही तुमचं आर्थिक नियोजन नक्कीच करू शकता. 8 ते 13 ऑगस्ट या काळामध्ये धनलाभाचे प्रबळ योग आहेत. 15 ते 20 ऑगस्ट या काळामध्ये अडकलेले पैसे नक्कीच तुम्हाला वापस मिळू शकतात. आणि 24 ते 28 ऑगस्ट या काळामध्ये उत्पन्नाच्या नवनवीन संधी तुम्हाला मिळतील. 30 आणि 31 ऑगस्ट या काळामध्ये बचत करण्यामध्ये तुम्ही सफल असणार आहात. आता व्यावसायिक वर्गाला हा महिना कसा असणार आहे तर अत्यंत शुभ परिणाम देणारा हा महिना तुमच्यासाठी आहे. तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये नवीन ग्राहक जोडतील, नवीन करार तुम्ही करणार आहात, व्यवहार करणार आहात आणि सोबतच एखादं नवीन संपर्क तुमच्याकडे येईल आणि त्यामुळे तुम्ही भरपूर लाभ कमावणार आहात. तुमच्या व्यवसायामध्ये त्याचा खूप फायदा होणार आहे. मार्केटिंग, मीडिया, सरकारी कंत्राटे, बांधकाम, सोने चांदी, शिक्षण आणि विशेष करून ऑनलाईन व्यवसाय जे कोणी करत आहेत किंवा या क्षेत्रामध्ये जे कोणी व्यवसाय करत आहेत तर त्यांना भरभरून आर्थिक लाभ मिळणार आहे. सोबतच तुमची प्रसिद्धी होण्याचे पण दाट योग आहेत. भागीदारीमध्ये जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर पारदर्शकता ठेवायला हवी आणि कोणत्याही ठिकाणी सही करताना कागदपत्र व्यवस्थित, नीट, काळजीपूर्वक वाचूनच मगच सही करा. 5 ते 9 ऑगस्ट हा जो काळ आहे या काळामध्ये एखादा नवीन जर तुम्हाला व्यवसायाचा शुभारंभ करायचा असेल किंवा विस्तार करायचा असेल तर नक्कीच खूपच उपयुक्त असा काळ आहे. 12 ते 17 ऑगस्ट या काळामध्ये मोठे ग्राहक तुम्हाला मिळू शकतात. 20 ते 25 ऑगस्टमध्ये नफ्यामध्ये वाढ होईल आणि 27 ते 31 ऑगस्ट हा काळ जो आहे तो व्यवसाय विस्तारासाठी विशेष करून खूपच शुभ आहे किंवा तशी संधी तुम्हाला मिळतील. तुम्हाला हवी असतील तुमच्या जीवनातील सर्व प्रश्नांची उत्तरं तर त्याच्यासाठी तुम्ही करून घ्या तुमचं कुंडली विश्लेषण आणि त्यामुळं तुमच्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी असतील, प्रश्न असतील त्या सर्वांची उत्तरं नक्कीच तुम्हाला मिळतील आणि त्याच्यासाठी नक्कीच खाली दिलेल्या क्रमांकावर माझ्यासोबत तुम्ही संपर्क साधू शकतात. आता नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना कसा आहे तर पहा, नोकरीच्या ठिकाणी तुमची भरभरून प्रशंसा होणार आहे आणि त्यामुळे वरिष्ठ अधिकारी मंडळी तुमच्यावर खूपच महत्त्वाची जबाबदारी सोपवणार आहेत. प्रमोशन असेल, पगारवाढ असेल किंवा नवीन पद मिळण्याची दाट शक्यता या महिन्यामध्ये दिसत आहे. तुम्ही जर नोकरी बदलण्याचा विचार करत आहात तर महिन्याच्या शेवटी तुम्हाला तसे चांगले परिणाम पाहायला मिळतील किंवा तशा संधी तुमच्याकडे येतील आपण होऊन. 6 ते 10 ऑगस्ट या काळामध्ये तुम्हाला सहकार्य मिळेल वरिष्ठांचे आणि तुमच्या सहकारी मंडळींचे. नवीन नोकरीसाठी प्रयत्न करत आहात तर 14 ते 18 ऑगस्टचा जो काळ आहे तो मुलाखतीसाठी सर्वोत्तम काळ आहे आणि 22 ते 28 ऑगस्टचा जो काळ आहे तो प्रमोशनसाठी आणि तुम्हाला नवीन ऑफरचे योग आपण होऊन येतील. जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी मात्र हा महिना थोडासा चढउतारांनी भरलेला आहे, कारण गैरसमज अचानकच निर्माण होऊ शकतात. त्याच्यामुळे वाद वाढू शकतं आणि तुमच्या रिलेशनमध्ये खूप मोठी दरार येऊ शकते आणि त्यामुळेच कोणती पण गोष्ट ऐकून लगेचच प्रतिक्रिया देऊ नका. थोडंसं थांबा आणि क्रोधावर नियंत्रण ठेवा. जे कोणी विवाहित आहेत त्यांनी त्यांच्या जोडीदारांच्या भावना जपल्या पाहिजेत आणि जे कोणी विवाह इच्छुक आहेत त्यांच्यासाठी मात्र आनंदाची बातमी. स्थळे तुम्हाला येतील सुरुवातीलाच, परंतु लग्न जुळण्याची शक्यता ही महिन्याच्या शेवटी आहे. दाट योग दिसत आहेत आणि असं काय झालं तर कमेंटमध्ये मला जरूर सांगा.
5 ते 9 ऑगस्ट या काळामध्ये थोडंसं एकमेकांची जास्त काळजी घ्या, एकमेकांना समजून घ्या आणि जर काही वाद असेल तर ते सोडवण्याचा प्रयत्न करा. 21 ते 26 ऑगस्ट या काळामध्ये विवाहासाठी जर काही चर्चा असतील तर ते पुढे जातील. आणि विशेष करून 30-31 ऑगस्टला तुम्हाला एखादी आनंदाची बातमी नक्कीच मिळू शकेल. आता विद्यार्थी वर्गाला मात्र हा महिना खूपच अनुकूल परिणाम देणारा आहे. जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत, उच्च शिक्षण घेत आहेत, परदेशी प्रयत्न करत आहेत ॲडमिशनसाठी, त्या सगळ्यांना त्यांच्या मनासारखे परिणाम नक्कीच पाहायला मिळणार आहेत. अभ्यासामध्ये तुम्हाला खूपच प्रगती मिळणार आहे, परंतु एकाग्रता टिकवण्यासाठी तुम्हाला नियमित अभ्यास पण करावाच लागणार आहे. 2 ते 7 ऑगस्ट या काळामध्ये नियोजन करा अभ्यासाचं. 10 ते 15 ऑगस्ट या काळामध्ये तुमची स्मरणशक्ती वाढेल. 18 ते 23 ऑगस्ट या काळामध्ये परीक्षा देणार असाल किंवा एखादी मुलाखत देणार असाल तर उपयुक्त काळ आहे. आणि 27 ते 31 ऑगस्ट या काळामध्ये तुम्हाला यशाचे संकेत मिळतील. आता महिला वर्गासाठी हा महिना सन्मान आणि आत्मविश्वास वाढवणारा आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या आत्मविश्वासामध्ये वाढ झालेली तुम्हाला दिसून येईल आणि तिथे तुम्हाला नवीन संधी पण मिळणार आहेत स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी. तुमचं भरभरून कौतुक पण होणार आहे. तुमच्या घरामध्ये एखादं शुभ कार्य होऊ शकते. सोबतच एखादी मौल्यवान वस्तू तुम्ही खरेदी करू शकता. विशेष करून 7 ते 11 ऑगस्ट या काळामध्ये आनंदाची एखादी बातमी तुम्हाला मिळेल. 15 ते 19 या ऑगस्ट काळामध्ये तुम्ही एखादी गोष्ट तुमच्या घरासाठी नक्कीच खरेदी करू शकता. आणि 24 ते 28 ऑगस्ट या काळामध्ये एखादी छोटी पिकनिक किंवा एखादी छोटीशी तीर्थयात्रा होऊ शकते. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा महिना खूपच प्रसन्नतेने भरलेला आहे, कारण तुमचं मन धार्मिक कार्य असेल, समाजसेवा असेल आणि आध्यात्मिक गोष्टींमध्ये खूपच रमणार आहे. एखाद्या विशेष करून धार्मिक स्थळी तुम्ही भेट देऊ शकता आणि कुटुंबाचं सर्व सहकार्य तुम्हाला असणार आहे. कुटुंबासोबत तुम्ही वेळ घालवणार आहात आणि त्यामुळं तुमचं मन खूप प्रसन्न राहील. परंतु सांधेदुखी, पाठदुखी आणि रक्तदाबाची काळजी घ्यायची आहे, आरोग्याची काळजी घ्यायची आहे, कारण बिघडण्याची शक्यता आहे. व्यवसाय, नोकरी आणि सामाजिक कार्यासाठी एखादाच प्रवास तुम्ही केला तर तो तुमच्यासाठी खूपच लाभदायक ठरणार आहे. नवीन ओळखी आणि प्रभावशाली व्यक्तींसोबत झालेली ओळख किंवा त्यांच्यासोबत झालेला एखादा संपर्क भविष्यामध्ये तुम्हाला खूप मोठा फायदा देऊ शकतो. आता तुमच्यासाठी काही शुभ दिवस मी सांगत आहे. त्या दिवशी तुम्ही कोणत्याही नवीन गोष्टीची शुभारंभ करू शकतात, एखादा निर्णय घेऊ शकतात, इन्व्हेस्टमेंट करू शकतात, धार्मिक कार्य करू शकतात. आणि ते दिवस आहेत 4, 8, 12, 16, 20, 24, 27 आणि 30 ऑगस्ट. सोबतच आता काही अशुभ तारखा पण असतात किंवा काळजी करावयाच्या तारखा असतात. त्या दिवशी शक्यतो कोणतेही वाद टाळावे, कोणाच्याही भांडणामध्ये पडायचं नाही, महत्त्वाचं काम करायचं नाही, निर्णय महत्त्वाचे घेऊ नकात. आणि ते दिवस आहेत 3, 13, 18, 25 आणि 29 ऑगस्ट. शक्यतो या दिवशी रुटीन तुम्ही फॉलो करू शकतात. तुमच्यासाठी शुभ रंग आहे सोनेरी, केशरी आणि लाल. शुभ अंक आहे 1, 3 आणि 9. शुभ वार आहे रविवार, मंगळवार आणि गुरुवार. तुमच्यासाठी शुभ दिशा आहे पूर्व आणि ईशान्य दिशा. हा महिना तुमच्यासाठी यश, मान सन्मान, आर्थिक प्रगती आणि नवीन संधीचा महिना ठरणार आहे. उत्पन्नामध्ये भरभरून वाढ होणार आहे आणि महत्त्वाच्या व्यक्तीसोबत संपर्क घडवणार आहे. तुमच्या नेतृत्व गुणांना अधिक तेज मिळणार आहे. परंतु योग्य नियोजन, सकारात्मक विचार आणि शांत संवाद या 3 गोष्टींच्या जोरावर तुम्ही या महिन्यामध्ये कोणतंही कार्य सिद्ध करू शकता, कोणतीही गोष्ट अचीव करू शकता. तुम्हाला जर माझी ही माहिती आवडली असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्हाला हवं असेल तुमच्या जीवनातील काही प्रश्नांची उत्तरं तर त्याच्यासाठी तुमचं स्वतःचं कुंडली विश्लेषण तुम्ही करून घ्या आणि त्याच्यासाठी खालील दिलेल्या क्रमांकावर माझ्यासोबत संपर्क साधू शकतात. आता आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.